स्वस्त. अगदी. हे तर आंतरराष्ट्रीय तिकिटापेक्षा महाग झालं. आणि याचा अर्थ केवळ इंडिगोचे प्रवासीच नाही, तर त्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला याचा फटका बसला. बरोबर. आणि काही कथा तर खूपच हृदयद्रावक आहेत. बंगळुरूमधल्या एका नवविवाहित जोडप्याला त्यांची फ्लाईट रद्द झाल्यामुळे स्वतःच्या लग्नाचा रिसेप्शनला व्हर्च्युअली हजेरी लावावी लागली. अरे रे, स्वतःच्या रिसेप्शनला. यावरून या संकटाची वैयक्तिक पातळीवरची तीव्रता लक्षात येते. नक्कीच. इंडिगोने मग काय केलं? माफी मागण्यापलीकडे प्रवाशांना काही दिलासा दिला का? हो, सीईओ पीटर एल्बर्ज यांनी जाहीर माफी मागितली आणि 10 ते 15 डिसेंबरपर्यंत परिस्थिती सामान्य होईल असं आश्वासन दिलं. त्यांनी रद्द झालेल्या फ्लाईटसाठी स्वयंचलित परतावा म्हणजे ऑटोमॅटिक रिफंड. आणि रिशेड्युलिंगबद्दल काही? हो, 15 डिसेंबरपर्यंतच्या प्रवासासाठी पुनर्नोंदणी शुल्कात म्हणजे रिशेल्डिंग फीमध्ये पूर्ण सवलत जाहीर केली. पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन चुकलं होतं. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. इंडिगोचे हे संकट फक्त एका कंपनीच्या नियोजनातली चूक नव्हती, तर ते एक मोठं धोरणात्मक आव्हान होतं. अगदी बरोबर. आणि हेच आपल्याला त्या अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातं. पायलटचा थकवा टाळण्यासाठी बनवलेला सुरक्षेचा नियम, तोच तात्पुरता बाजूला ठेवल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. यावरून एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो. प्रवाशांची सोय, एअरलाईनचं व्यावसायिक गणित आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा या तिन्ही गोष्टींमध्ये संतुलन नेमकं कसं साधायचं? आणि एखादा सुरक्षेचा नियम संपूर्ण व्यवस्थेसाठीच धोकादायक कधी बनतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.